नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत प्रेमश्री शाळा जिल्हा परिषद माळेवाडा या ठिकाणी. आज या शाळेमध्ये भेट देण्याचं विशेष कारण आहे ते म्हणजे या शाळेमध्ये आज दिनांक 28/2/2026 रोजी सायन्स एक्झिबिशन भरलेलं आहे. म्हणजे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आता भरलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी जाऊन बघायचं आहे की या प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी कोणकोणते प्रयोग सादर केलेले आहेत, त्यांचे प्रयोग कशा पद्धतीचे आहेत, त्याचा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या लोकांना काय फायदा होणार आहे हे आपण आता थोड्या वेळात बघणारच आहेत. आता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. शालेय समितीचे अध्यक्ष कोरडे सर असतील किंवा आता आपले पाथरी तालुक्याचे तालुका शिक्षण अधिकारी माननीय राठोड साहेब हे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत. आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. तर आपण बघूया विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या पद्धतीचे प्रयोग या ठिकाणी सादर केले ते आपल्याला आता या ठिकाणी बघायचं आहे. प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद शाळा माळेवाडा हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांचं हे अशा पद्धतीचं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं. हे प्रत्येक शाळेमध्ये तर घडतंच, परंतु या ठिकाणचे प्रयोग जे असतात हे काही विशेष प्रयोग असतात. तेच प्रयोग आपल्याला आता या ठिकाणी बघायचे आहेत. चला तर आपण पाहूया. आपण आता शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत. समोर आपल्याला विज्ञान प्रदर्शनाची तयारी चालू असणारी दिसत आहे. या ठिकाणी हे सर्व काही मान्यवर या ठिकाणी या विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्येच आपल्या सतत प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यरत असणारे आपले बिरादार सर यांचं चित्रकला आपण या ठिकाणी पाहत आहोत. रांगोळीच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शन या बाबी या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन जे विद्यार्थ्यांचं भरवलं जात आहे या संदर्भामध्ये सर्व काही तयारी या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. हे शिक्षक आमचे नामदेव खेळकर सर यांचे सुद्धा विद्यार्थ्यांकडे फार लक्ष असतं विज्ञान प्रयोगासाठी. आपण पाहू शकतो या ठिकाणी आता विद्यार्थी सभा मंडपात बसलेलेच आहेत. विद्यार्थ्यांनी आपापले प्रयोग मांडलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी रिसर्च पद्धतीनं या विज्ञान प्रयोगाचं आता उद्घाटन होणार आहे. त्यानंतर आपण पाहूया विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या पद्धतीचे प्रयोग आणलेले आहेत आणि त्यांचे प्रयोग कितपत उपयोगी पडणार आहेत हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणारच आहोत. विज्ञान प्रदर्शन याची सर्व काही सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. बिरादार सरांचं आपण सुंदर असं चित्रकला या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचं माननीय शिक्षण अधिकारी राठोड सर यांच्या हस्ते रितसर पद्धतीनं फीत कापून उद्घाटन करण्यात येत आहे. रितसर हे विद्यार्थी आपापले वेगवेगळे प्रयोग घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत. हे विद्यार्थ्यांचे आपण प्रयोग पाहत आहोत. हा आहे एलिव्हेटर, नेवटॉन सिस्टीम. या ठिकाणी हा सुद्धा एक विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केलेला आहे. पहा, आपण प्रयोग पाहू शकतो. रेन हार्वेस्टिंग, जल पुनर्भरण, हे प्रयोग विद्यार्थ्यांचे आपण या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, विद्यार्थ्यांमध्ये जे वेगळी कला असते ते कला सादर करण्याचं हे विज्ञान प्रदर्शन एक प्रमुख महत्वाचं साधन आहे. यामध्ये आपण पाहू शकतो या विद्यार्थ्यांनी वॉटर मॅनेजमेंट हा प्रयोग आपण या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थ्यांसाठीचा. असे भरपूर प्रयोग या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांनी सादर केलेले दिसत आहेत. मान्यवर या ठिकाणी मंचावर बसलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये हे प्रयोग जे आहेत विद्यार्थ्यांचे त्यांचं ते निरीक्षण करणार आहेत. या ठिकाणी आपण ह्या विद्यार्थ्याचा हा प्रयोग पाहू शकतो. हे असे विद्यार्थ्यांचे आहेत. हे या विद्यार्थ्यांना सादर केला पहा, हवेतील प्रदूषण कमी करणे हा प्रयोग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. या विद्यार्थ्यांचा हे चिमुकले विद्यार्थी आहेत आणि या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं आपण ऐकणारच आहोत. त्यांचे प्रयोग कशा पद्धतीचे आहेत आणि त्यामध्ये त्यांनी काय सादर केलेलं आहे आणि त्यांचा येणाऱ्या काळामध्ये कोणत्या पद्धतीचा उपयोग होणार आहे. विद्यार्थी आपापले प्रयोग घेऊन या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसतच आहेत. या ठिकाणी बघा, हवा न भरता फुगा कशा पद्धतीनं फुगला हा प्रयोग सादर करण्यासाठी या ठिकाणी चिमुकले आपल्याला बसलेले दिसत आहेत. या ठिकाणी हा एक प्रयोग आहे. विद्यार्थ्यांना आपण नंतर विचारणारच आहोत की त्यांचा कोणता प्रयोग आहे. हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा प्रयोग बघायला भेटणार आहे, दिसतच आहे.
आणि समोर सुद्धा आपल्याला काही विद्यार्थी प्रयोग घेऊन बसलेले दिसत आहेत पहा. असे खूप काही प्रयोग या ठिकाणी या शाळेमध्ये सादर करण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांचे. आणखी बरेच प्रयोग आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. ते आपल्याला सर्व काही प्रयोग बघायचेच आहेत. हे मुलांचे असे प्रयोग आपण छोटे छोटे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत, दिसते आहेत. ज्वालामुखी कशा पद्धतीचा आहे त्याचा एक उत्तम प्रयोग या छोट्या बालकाने या ठिकाणी सादर केलेला आहे, आपल्याला दिसतच आहे. हा एक चिमुकल्याचा प्रयोग. आणि या ठिकाणी पहा, हा एक प्रयोग आहे विद्यार्थ्यांचा, वॉटर प्युरिफिकेशन कशा पद्धतीने करायचं त्याच्यासाठीच हा विद्यार्थ्यांचा हा प्रयोग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अतिशय सुंदर हा प्रयोग आहे. आपल्याला एका विद्यार्थ्याला विचारायचंच आहे की त्यांनी या प्रयोगासाठी कोणती मेहनत घेतलेली आहे, काय केलेलं आहे, हे प्रयोग करण्यासाठी त्यांचा उद्देश काय आहे, त्या प्रयोगाचा येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाला, आपल्या देशाला कोणत्या पद्धतीचा फायदा होणार आहे हे आपल्याला आता या ठिकाणी ऐकायचंच आहे विद्यार्थ्यांकडून. नॉन न्यूटन फ्लूइड हा एक प्रयोग या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे, तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघूया. सुंदर असे चिमुकल्यांनी चालू केलेले प्रयोग आहेत आपल्याला, जेणेकरून त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्या गुणांना नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा संधी मिळणार आहे. यामुळे भविष्यातले आपल्याला वैज्ञानिक संशोधक या ठिकाणून भेटणार आहेत आपल्याला, असं म्हणायला काहीच हरकत नाही. खरंच या जिल्हा परिषदच्या शाळा नक्कीच अशा विद्यार्थ्यांना या चालना देण्याचं काम करतात, त्यांना या संधी देतात, हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी जे काही आपले संशोधक आतापर्यंतचे झालेले आहेत, वैज्ञानिक झालेले आहेत, या सर्वांचे आदर्श या विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे. या ठिकाणी ते प्रदर्शनासाठी या ठिकाणी ठेवण्यात सुद्धा आलेले आहेत. हा एक विद्यार्थ्याचा विशेष प्रयोग आहे. इलेक्ट्रिक स्टंप हा एक प्रयोग या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे, आपण पाहू शकतो. त्याने स्टंप केलेले आहेत. क्रिकेटमध्ये जे आपण स्टंप पाहतो स्टंप, इलेक्ट्रिक स्टंप या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत. आपण नंतरच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना विचारणारच आहोत की त्यांना हा प्रयोग करण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज लागलेली आहे आणि त्याचा फायदा काय होणार आहे, आपण त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ऐकणारच आहोत. असे सुंदर असे प्रयोग या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. पीएम श्री शाळा माळेवाडा पाथरी या ठिकाणी. या ठिकाणी मान्यवरांचे सत्कार होत आहेत. शिक्षणाधिकारी राठोड सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर करत आहेत. आज आपण विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी एकूण 60 स्टॉल लावण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना याच्यामध्ये विज्ञान प्रयोगाविषयी त्यांना आवड वाटावी, या ठिकाणी बुद्धीला त्यांच्या चालना मिळावी, त्यासाठी आपण विज्ञानाचा या ठिकाणी प्रदर्शन ठेवलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची क्षमता त्यामध्ये निर्माण होते, त्याचप्रमाणे त्यांची तर्कशक्ती असेल, विचाराला चालना मिळते आणि स्वतः या ठिकाणी जी असेल आपण प्रयोगामधून कृती केल्याच्या नंतर त्याचं निरीक्षण केल्याच्या नंतर त्याचं अनुभव वगैरे आपण सादर करत असताना त्यांनी प्रत्यक्ष या प्रयोगामधून काय निष्पन्न होतो त्या ठिकाणी या प्रयोगांची त्याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचं माहिती व्हावी, स्वतः प्रयोग करता यावं म्हणून या ठिकाणी एक विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आपण आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या प्रदर्शनामध्ये प्रत्येक विद्यार्थी आपल्या प्रयोगाविषयीची माहिती सांगणार आहे आणि त्या पद्धतीनं पहिला दुसरा तिसरा जे आलेला असेल
तर त्यांना सुद्धा आपण त्यांना एक प्रोत्साहन आपण बक्षीस देणार आहोत. तर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय राठोड सर आता विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दलचं मार्गदर्शन करत आहे. घोषणा अशी ऐकून घ्यायची आणि मग माझ्या माग म्हणायची. ऐकू येते का? ऐकू येते? ठीक आहे. पाय माननीय अटलजी बिहारी यांनी एक आपल्याला खूप छान पद्धतीने घोषणा दिली होती. कोणाला आठवते का ते? आठवते का? वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक घोषणा दिली आहे की नाही? जय जवान आहे की नाही? जय किसान आणि जय विज्ञान आहे की नाही? जय जवान जय विज्ञान आहे की नाही? खूप मोठी घोषणा. पाहायचं एखाद्या राष्ट्रीय स्तरावर एखादी मोठी घोषणा त्यांच्या पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यापर्यंत रोजच्या मूल्यात पोहोचते. या प्रयोगाचे 4 गट करण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी, 8वी असे 4 गट आहेत. आपण या ठिकाणी हा एक गट पाहू शकतो. या चिमुकल्यांनी सुद्धा या ठिकाणी हे प्रयोग सादर केलेले आहेत. पहा. हा तिसरी चौथीचा गट आहे आणि या तिसरी चौथीच्या गटामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांनी काही महत्वाचे प्रयोग सादर केले आहेत. त्यातला पहिला प्रयोग आपण पाहत आहोत, हायड्रोलिक पॉवर प्लेस. या ठिकाणी हा त्या प्रयोगाचं प्रात्यक्षिक दाखवत आहे. पाहतो विद्यार्थी. एक जेसीबी खेळण्यातली आणलेली आहे. इंजेक्शनद्वारे त्याला हायड्रोलिक पद्धतीनं तयार केलेलं आहे विद्यार्थ्यांना. अतिशय सुंदर हा त्याचा प्रयोग आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यातल्या कल्पना आपण पाहू शकतो. पवन चक्की हा प्रयोग या विद्यार्थ्याचा आहे. या विद्यार्थ्याचा प्रयोग आहे काडीपिटी सायकल वॉल. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहा. ज्वालामुखी कसा असतो त्याचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे. शावर, पाणी बॉटल बकेट साहित्य या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे. पहा. वॉटर बॉटल शावर. या ठिकाणी हे आपल्याला या ठिकाणी पाणी शुद्धीकरण कशा पद्धतीने करायचंय हे चौथीच्या विद्यार्थ्याचा हा प्रयोग. वरी तो खराब पाणी टाकत आहे. खाली पाणी फिल्टर होऊन खालच्या बाउलला येत आहे. 6वीच्या विद्यार्थ्यांनी पहा. या विद्यार्थ्यांनी एक प्रयोग सादर केलेला या ठिकाणी आपण तो प्रयोग पाहू शकतो. तर या प्रयोगाचं त्यांचं नाव आहे वॉटर प्युरिफिकेशन. म्हणजे नेमका हा प्रयोग काय आहे, कशासाठी उपयोगी पडणार आहे, तो प्रयोग करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे, त्यांना कोणकोणते साहित्य लागलेलं आहे ते आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. My name is Siddhi Pradeep Arwat. Good morning, sir. My name is Sai Mahadev Amle. My project name is water purification. We will use this project waste cardboard and cups. We will use the stones, coal, sand, cotton. Dirty water. We will first pour the dirty water in the stone. Water falling in the coal with help of pipe, and after water falling in the sand with help of
pipe, and after then the water falling in the cotton with help of pipe, and we will get purification of water. Purification water is used in main drinking water and cooking, bathing, and it every day to day life. Thank you. ह्या विद्यार्थ्यांनी पाणी कशा पद्धतीने शुद्ध करायचं त्याचा एक उत्तम प्रयोग या ठिकाणी सादर केलेला आहे. पहा, मला तर नक्कीच आवडलेला आहे. या ठिकाणी त्यांनी जे साहित्य आहेत या सर्व काही साहित्य या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत. वर पाणी टाकलं तर त्यानंतर ते पाणी शुद्ध होऊन एकदम खालचा जो बाऊल आहे त्या बाउल मध्ये हे शुद्ध पाणी कशा पद्धतीने तयार झालेलं आहे या ठिकाणी हा प्रयोग या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे. खूप खूप अभिनंदन मुलींनो तुमचं. खरंच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असेच प्रयोग करत राहताल आणि भविष्यामध्ये तुम्ही एखादी वैज्ञानिक बनू शकता अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. चला बघूया आपण दुसरा कोणता प्रयोग आहे जो आपल्याला बघायचा आहे. तो त्या पाणी प्रश्न हा ऐरणीवर असतो. पाणी प्रश्न, पाण्याची समस्या आहे प्रत्येकाला भेडसावत असते. तर या पाण्याच्या समस्येवर वॉटर मॅनेजमेंट, पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने लावलं पाहिजे आपण, त्यासाठी ह्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांनी हा एक या ठिकाणी हा प्रयोग सादर केलेला आहे. पहा, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी हा प्रयोग कशासाठी सादर केलेला आहे आणि तो सादर करण्यासाठी त्यांना कोणकोणते साहित्य लागलेले आहेत आणि यामुळे समाजामध्ये या प्रयोगाचा काय फायदा होणार आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. माझे नाव श्रेया ज्ञानेश्वर आवटे. आम्ही वॉटर मॅनेजमेंट जल व्यवस्थापन हा प्रकल्प केला आहे. वाढती लोकसंख्या, हवामान बदल, पाण्याचा अमर्याद वापर आणि घटणारे भूगर्भातील साठे यामुळे जल व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट करणे अत्यंत गरजेचे आहे. शाश्वत विकास, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेती व उद्योगांना निरंतर पाणी पुरवठा, जल प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पाण्याचे पद्धतशीर नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी, श्रेया आवटे, अनन्या खांडे आणि भाग्यश्री अढाव आम्ही 6वी ड च्या विद्यार्थिनींनी हा वॉटर मॅनेजमेंट हा प्रकल्प घेतला आहे. आम्हाला हा प्रकल्प करण्यासाठी फॉर्म शीट आणि सलाईनच्या नळ्या लागलेल्या आहेत आणि आम्ही काही कलरफुल स्टोनचा पण वापर केलेला आहे. आम्ही इथे गवत बनवण्यासाठी उलनच्या थ्रेडचा वापर केलेला आहे. कलर पेपरचाही वापर केलेला आहे आणि ही मॅट आहे डेकोरेशनची मॅट आम्ही इथं फार्म म्हणून यूज केलेली आहे. इथे आम्ही दाखवलेलं आहे हे एका टाकी आहे. त्या टाकीमधून बेसिंग मध्ये पाणी येतं. या बेसिंगचं पाणी आपण बाहेर टाकण्याऐवजी ते आपण फ्लश साठी वापरू शकतो आणि ते बाहेर टाकून देता येतं. एरो मधलं पाणी जे खराब पाणी असतं ते आपण गार्डन साठी वापरू शकतो. आणि इकडे आम्हाला काही मशीन्स भेटल्या न कारणाने आम्ही हे नाही दाखवलेलं आहे. तर इथलं जेव्हा टाकी फुल भरते तर ते पाणी वाया जातं. ते पाणी वाया जाऊ नये म्हणून इथे एक सेन्सर बसवलं जातं. ते सेन्सर भेटल्या न कारणाने आम्ही ते दाखवलेलं नाहीये. तर ते सेन्सर जेव्हा पाणी भरेल तेव्हा वाजेल तेव्हा आपण मोटर बंद करू शकतो. त्यानंतर इथे पावसाचं पाणी पडेल ते इथे व्हेल मध्ये साचेल. व्हेल मधून ते पाणी आपण कार वॉशिंग साठी वापरू आणि ते कार वॉश केलेलं पाणी आपण इथं फार्म साठी वापरू. थँक्यू. नक्कीच पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने लावलं पाहिजे, पाणी वाया नाही गेलं पाहिजे यासाठी या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असा प्रयोग आपल्याला या ठिकाणी सादर केलेला दिसत आहेत. बघूया कोणत्या प्रयोगाला बक्षीस भेटणार आहे, आपल्याला ते दिसणारच आहेत. आता या ठिकाणी आपले सर्व काही मान्यवर प्रत्येक प्रयोग बघणार आहेत आणि प्रयोग बघल्याच्या नंतर ते ठरवणार आहेत की पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक त्या विद्यार्थ्यांचा कोणता आलेला आहे, कोणता प्रयोग त्यांना अति आवडलेला आहे ते आपण थोड्या वेळामध्ये पाहणारच आहोत. दुसरा एक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे. पहा, जल पुनर्भरण. म्हणजे जल पुनर्भरणचा काय फायदा होणार आहे, त्यांनी हा प्रयोग सादर करण्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे आणि त्यांनी कोणकोणत्या पद्धतीचे साहित्य या ठिकाणी लागलेले आहे त्यांना ते आपल्याला आता त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, माझे नाव श्रुती काकडे व माझे नाव दीपाली पोपळगड. आम्ही एक सुंदरसा प्रयोग ठरवला आहे. त्या प्रयोगाचं नाव आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जल पुनर्भरण.
त्याला पावसाचं पाणी आपल्या छतावर जमा होतं आणि तेच आपण पाईपलाईन द्वारे जमिनीत खड्डा करून त्यामध्ये मुरवतो. त्यालाच आपण जल पुनर्भरण असे म्हणतो. त्याचे प्रमुख फायदे जमिनीची पाण्याची धूप वाढते, पाणी बिलात मोठी बचत होते आणि हे त्याचे प्रमुख फायदे आहेत. त्याला लागणारे सामान कार्डशीट, कार्डबोर्ड, माती, क्ले, नकलीचे झाडे, शंख शिंपले हे त्याचे सामान आहे आणि यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. थँक्यू. इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी एक ज्वालामुखीचा प्रयोग या ठिकाणी सादर केलेला आहे. तर हा ज्वालामुखी नेमका कसा असतो, त्याचे काय दुष्परिणाम होतात आणि त्याचे फायदे काय होणार आहेत ते आपण आता या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया आणि त्यांना या प्रयोगासाठी कोणत्या पद्धतीचं साहित्य लागलेलं आहे आणि त्यांना कोणाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव विभावरी विश्वांबर गिराम व माझे नाव दिव्या महादेव वाघमारे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे ज्वालामुखी. आम्हाला ज्वालामुखीचा प्रयोग करण्यासाठी माती करून ज्वालामुखी बनवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये कलर केलेला आहे, टिश्यू पेपर लावून कलर केलेला आहे. त्यामध्ये पाणी, विनो आणि का शॅम्पू टाकून कलर टाकायचा, मग ती त्या प्रकारे बाहेर पडते. त्याच प्रकारे ज्वालामुखी मधून तप्त लावारस, उष्ण वायू व राख बाहेर पडते. मेंदू आपला काम कसं करतो, मेंदूचा विकास या विषयावर मॅडमने पुस्तक लिहिलेलं आहे. आणि लेखक आपल्या भेटीला लेखक असे असतात. तुम्हाला विद्यालयातील शिक्षक बंधू भगिनी आणि व्यासपीठावर विशेष अशा अतिथी ज्या राज्य साधन व्यक्ती म्हणून कार्य करतात अशा आमच्या भगिनी श्रीमती कुशल मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून आपण या उपक्रमाची तयारी करत आहोत आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्या विद्यालयात विज्ञान प्रदर्शन करावं अशी सूचना अगोदर आमच्या भगिनी श्रीमती खरवट मॅडम यांनी केली. खरवडे मॅडम या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो. तसेच सकाळ सत्रात नसणारे परंतु विज्ञानाची आवड असणारे आमचे बंधू श्री प्रदीप भस्के सर यांनी देखील खूप उत्कृष्ट प्रकारे सरांनी या ठिकाणी नियोजन केलं. खरं तर आपण सरांच्या एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर पहिली ते 4थीला शिकवतात, परंतु प्रत्येक वर्गाचं या ठिकाणी सरांनी नियोजन केलं होतं. पहिली ते 2री वर्गाचा एक गट, 3री 4थी वर्गाचा एक गट आणि 5वी ते 8वी वर्गाचा एक गट, असं सुंदर प्रकारचं नियोजन केलं. नियोजन करून सर थांबलेले नव्हते. या ठिकाणी पहिली ते 2रीच्या वर्गाचं नियोजन आपण वरच्या आणि विज्ञान विषय जरी 5वी पासून जरी असला तरी पहिलीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं. त्याच्याबद्दल पहिली ते 4थीच्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांचे जे वर्ग शिक्षक आहेत, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांचं पण आज ते इथं जरी नसले तरी आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवून त्यांच्यासाठी करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. हा खरा प्रयोग. काहींचे नंबर आले, काहींचे आले नसते. ज्यांचे नंबर आले त्यांनी जे काही निकष होते त्या निकषामध्ये बसले, त्यांचे नंबर आले. आणि काहींनी काय केलं होतं, खूप सुंदर वस्तू बनवली पण त्याचं प्रेझेंटेशन एखाद्याला जमलं नाही. ठीक आहे, वस्तू बनवली, मॉडेल खूप सुंदर होतं, सगळ्यांपेक्षा भारी होतं, पण प्रेझेंटेशन जमलं नाही. काहींनी ज्या वस्तू वापरल्या होत्या त्या टाकाऊ वस्तू पासून साहित्य बनवलं, त्यालाही मार्क होते ना. त्याच्यानंतर तुम्ही जो काही प्रयोग केला करत असताना आजूबाजूला किती स्वच्छता ठेवली याच्याकडेही यालाही काही गुण होते. अशा वेगवेगळ्या निकषामध्ये जी मुलं बसली त्या मुलांना पहिला, दुसरा असा क्रमांक आला. 2-3 नवीन गोष्टी तुम्हाला सांगतो स्किल विषयी.
ठीक आहे. बरेचसे शब्द तुम्ही ऐकले असतील, स्किल इंडिया किंवा स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप कोणाला माहिती आहे का? स्टार्टअप म्हणजे काय? काय माहिती? ऐकलं शब्द ऐकला? स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया. कोणी म्हटला? कोणी वापरला जास्त? आपले प्राईम मिनिस्टर कोण? हा, ऑनरेबल नरेंद्र मोदी. तर यांच्या तोंडात हे शब्द तुम्ही बरेच वेळा ऐकले असतील किंवा तुमच्या पालकांनी ऐकले असतील, स्किल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया. तर तुमच्याकडे वेगवेगळे स्किल डेव्हलप झाले पाहिजे. तर बघा, पकवाने सरांनी विज्ञान प्रदर्शनाबद्दल खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि कालचा सुद्धा संदर्भ दिलेला आहे त्यांनी. बघा, काही दिवसापूर्वी परभणीला आमचं एक प्रशिक्षण झालेलं, PMC जे शाळेवरील शिक्षक आहेत, तर त्या शाळेवरील त्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. तर त्या प्रशिक्षणामध्ये डायटचे प्राचार्य आदरणीय चिटकुलवार सर यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. मला वाटतंय त्या अपेक्षा नेमक्या काय हे तुमच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी थोडस दोन गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, त्यांनी असं सांगितलं की PMC शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाचं जे शिक्षण आहे ते घेतलं पाहिजे. म्हणजे आता आपण पाहतो की आपल्या शाळेतील मुलं NMS परीक्षेमध्ये असतील, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये असतील, चांगलं यश मिळवत आहे, तिथं चांगलीच गोष्ट आहे. पण सरांनी अशी इच्छा व्यक्त केली की ज्या PMC शाळा आहेत त्या शाळातील मुलं जगाच्या पाठीवर ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुलं टिकली पाहिजे. उदाहरणार्थ बघा, पिसा. कोणाला लॉंग फॉर्म माहिती आहे पिसाचा? 7वी 8वीचे मुलं. चिटकुलार सरांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की माळेवाडा शाळेतील मुलं पिसा परीक्षेमध्ये पास झाले पाहिजे. तर बघा, त्याचा लॉंग फॉर्म आहे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. हा त्याचा लॉंग फॉर्म आहे, पिसा. मग ही जागतिक दर्जावर, जागतिक लेवलला ही परीक्षा घेतली जाते. मग आपण जे विज्ञान प्रदर्शन शिकलो त्याच्यामधून उद्याचा विद्यार्थी हा वैज्ञानिक घडला पाहिजे. आपण म्हणतो उद्या आम्ही रंग खेळणार नाही, उद्या चंद्रग्रहण आहे. कसं मिळेल आपल्याला विज्ञान मध्ये नोबेल? कसं मिळेल? सगळी वानवाय आपल्याकडे. आज जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत आज 1 नंबरला आहे, पण नोबेल म्हणलं की सगळ्यात खालच्या नंबरला. आणखीन आपल्याला आपण या अंधश्रद्धेमधूनच बाहेर निघालो नाही. मग या अंधश्रद्धेमधून बाहेर निघायचं असेल तर विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रमुख पाहुणे, गुरुजन, पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, माझे नाव श्रद्धा नितीन दशवे. आज विज्ञान प्रदर्शनाच्या या सुंदर व्यासपीठावर माझे मनोगत व्यक्त करताना मला अतिशय आनंद होतो आहे. विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नसून ते आपल्या दैनिक जीवनाशी जोडलेले वास्तव आहे. आपण श्वास घेतो, ती हवा आपण वापरतो, ते मोबाईल, वीज, इंटरनेट हे सर्व विज्ञानाचीच देण आहे. आजच्या प्रदर्शनात आम्ही विविध प्रयोग, मॉडेल्स आणि प्रकल्प सादर केले. या तयारी दरम्यान आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आमच्या प्रयोगाचे नाव वॉटर प्युरिफिकेशन असे होते. त्यामध्ये आपण पाणी शुद्ध कसे होते हे पाहिले. तुम्ही मला इथे मनोगत व्यक्त करण्याबद्दल बोलवले यासाठी मी आभारी आहे. आणि सांगण्यासाठी तुम्हाला उत्सुक चालू बंद इथूनच करायचं. यानंतर श्रुती अशोक कावळे, तिसरं पार्टनरशिप मिळालं. श्रुती अशोक कावळे त्याला केलं क्लोज होते. या. इथून